lecture we start a chapter from physical chemistry, paper number 11, photochemistry. Okay. Previous lecture we have to see what is meant of photochemistry. Okay, photochemistry. What means by photochemistry? Photochemistry is a branch of chemistry in which we have to study a material or a substance which is exposed on a ultraviolet and visible radiation, and we have to study a mechanism and rate of that particular reaction or that particular changes occurs in that substance. Okay, all study in a photochemistry. Okay, so today we start with a different laws used in a photochemistry. Last time we mentioned that. Next lecture we will get the laws, different laws used in a photochemistry. Okay, लास्ट लेक्चरला अजून आपण काय बघितलं तर व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन फोटोकेमिकल रिएक्शन अँड थर्मल रिएक्शन. तो इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो करून ठेवा. आणि आता आपण लॉ शिकणार आहोत, डिफरंट लॉ यूज्ड इन ए फोटोकेमिस्ट्री. देयर आर 4 डिफरंट लॉ यूज्ड इन ए फोटोकेमिस्ट्री. फर्स्ट वन वाज एन ब्रॉड-डॅपर्स लॉ, सेकंड वन वाज एन लॅम्बर्ट्स लॉ, देन लॅम्बर्ट-बियर्स लॉ अँड स्टार-आइन्स्टाईन लॉ. 4 लॉज आहेत. हे चारही लॉ तुमच्या एक्झामच्या दृष्टीने, आणि आता तुम्ही केमिस्ट्रीतून करिअर करायचं निवडलेलं आहे तर प्रत्येक वेळी ज्याच्या वेळेस तुम्ही एक्झाम द्याल किंवा इंटरव्ह्यूला जाल तर त्या प्रत्येक ठिकाणी लॅम्बर्ट-बियर्स लॉ किंवा बियर-लॅम्बर्ट्स लॉ जो आहे त्यावरती तुम्हाला क्वेश्चन हमखास असणार आहे. त्यामुळे हा इम्पॉर्टंट लॉ आहे. आणि तुम्ही जे एक्सपेरिमेंट कराल आयदर ते कलोरीमीटरवर असते किंवा फोटोस्पेक्ट्रोमीटरवरती असते. ओके, त्या फोटोस्पेक्ट्रोमीटरवरती किंवा कलोरीमीटरवरती जे काही एक्सपेरिमेंट करणार आहे त्याचा बेस जो आहे किंवा प्रिन्सिपल जो आहे तो लॅम्बर्ट-बियर्स लॉ आहे. त्यामुळं लॅम्बर्ट-बियर्स लॉ आणि हे तिन्ही लॉ, उरलेले जे 3 लॉ आहेत ते तिन्ही लॉ तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं आणि पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लक्ष करून द्या. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन येतात त्यामध्ये, त्यामुळे आपण हा जो पार्ट आहे आपला सेकंड व्हिडिओ आहे तर हा पार्ट जो आहे तो आपण ब्लॅकबोर्डवरती लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक गोष्ट, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स असतो यूट्यूबवरती, तुम्ही ज्यावेळेस पाहता तर त्यावेळेस कमेंट बॉक्स असतो. कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपवरती तुम्ही डिस्कस करू शकता. त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, तर वी स्टार्ट विथ ए डिफरंट लॉ यूज्ड इन ए photochemistry. Firstly, Igor introduced that the photochemical reactions or rate of photochemical reactions is respect to a thickness of medium. म्हणजे how much thick medium we have to use in a experiment. म्हणजे ते वेसल जे असेल, ज्या वेसलमध्ये सोल्युशन असेल आणि ज्यातून आपण लाईट पास करणार आहोत तर त्याचा थिकनेस किती आहे यावरती फोटोकेमिकल रिएक्शनचा रेट किंवा ॲब्सॉर्बन्स किती होईल हे ठरतं. ही गोष्ट पहिल्यांदा इगरनं इंट्रोड्यूस केली आणि देन फॉलोड बाय लॅम्बर्ट्सनं त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लॅम्बर्ट्सने दिलं. दिस लॅम्बर्ट्स एक्सप्रेशन यूज बियर्स अँड दिस लॅम्बर्ट्स एक्सप्रेशन, जे लॅम्बर्ट्सने एक्सप्रेशन दिलं ते बियरनं काय केलं परत तर डिफरंट कॉन्सन्ट्रेशनसाठी स्टडी केलं. एकाच मटेरियलच्या किंवा एकाच सोल्युशनचे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनसाठी ते स्टडी केलं आणि त्यानं लॅम्बर्ट त्याचा जो लॉ आहे तो आपण लॅम्बर्ट-बियर्स लॉ म्हणून ओळखतो. देन इज फॉलोड बाय ब्रॉड-ड्रॅपर्स अँड स्टार-आइन्स्टाईन. ब्रॉड-ड्रॅपर्स लॉ इज नथिंग बट ए फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री अँड स्टार-आइन्स्टाईन लॉ इज एन ए सेकंड लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री. हे लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड ए लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स ऑफ फोटोकेमिस्ट्री. स्टार-आइन्स्टाईन लॉ जो आहे त्याला लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स ऑफ फोटोकेमिस्ट्री असं सुद्धा म्हणतात. सो वी स्टार्ट विथ फ्रॉम ए ब्रॉड-ड्रॅपर्स लॉ. आता ब्रॉड-ड्रॅपर्सनं काय सांगितलं, ब्रॉड-ड्रॅपर्स लॉ स्टेट दॅट ओनली दोज रेडिएशन्स आर, काय स्टेट केलं त्याने, द ओनली दोज रेडिएशन्स विच आर ॲब्सॉर्बेड बाय ए सिस्टम और ॲब्सॉर्बेड बाय ए दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स ब्रिंग्स ए केमिकल चेंज. ओके, म्हणजे काय सांगितलं त्यानं, तर जे काही रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करेल सिस्टम किंवा जे काही सोल्युशन्स आपण वापरू किंवा जे काही आपण रिएक्टंट वापरणार आहोत तर रिएक्टंट जे काही रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करतील तेच रेडिएशन केमिकल चेंजसाठी कारणीभूत ठरतात असं कोणी सांगितलंय, ब्रॉड-ड्रॅपर्स सांगितलं. ब्रॉड-ड्रॅपर्स लॉ स्टेट दॅट ओनली दोज रेडिएशन्स रिस्पॉन्सिबल फॉर केमिकल चेंज विच आर ॲब्सॉर्ब बाय ए system or absorbed by a substance. Okay, that means does not that all the radiations absorbed by the systems are
ब्रिंग अबाउट ए केमिकल चेंज. ओके, म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर्वच जे काही ऍब्सॉर्ब केलेले आहेत केमिकल रेडिएशन्स ते केमिकल चेंजला कारणीभूत ठरतात किंवा फक्त रेडिएशन ऍब्सॉर्ब केली म्हणूनच केमिकल चेंज होतो असं नाही. म्हणजे जरी स्टेटमेंट असं असतं ओनली दोज रेडिएशन्स आर absorbed by a system or a substance are brings a or are reasonable for a chemical change. हे जे आहे कारणीभूत ठरतात केमिकल चेंजला. तर हे फक्त आहे असं जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर याचा अर्थ असा होतो की फक्त त्या रेडिएशन मुळेच केमिकल चेंज होतो, मात्र असं नसतं. दॅट मीन्स डज नॉट दॅट the all the radiations absorbed by a system are brings a chemical change or are responsible for a chemical change. Okay, that also does not mean that all these radiations are or all this chemical change due to only the absorbing radiations. Okay, सर्व chemical change काय फक्त radiation absorb केली म्हणून होत नाही. Okay, when the system absorbs a radiation of light, that light energy is transferred into kinetic energy. Okay, and activate a molecule to a for a reaction or activation energy जे आपण लास्ट लेक्चरला यावरती भरपूर वेळ डिस्कशन केलेलं आहे. ओके, तर ऍक्टिव्हेशन एनर्जी एखाद्या मॉलिक्यूलची ऍक्टिव्हेशन एनर्जी देण्यासाठी जी काही ती लाईट एनर्जी असते ती ट्रान्सफर होते इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. In other cases, in some other cases, this light energy is re-emitted by as mean of a spark of a light. Okay, this absorbed energy is re-emitted and it is called a fluorescence. And next lecture next time we have to study what is mean of fluorescence and phosphorescence. Okay, काय म्हणलं मी, जी काही लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केलेली होती सिस्टीमला ती कशात कन्वर्ट होतात, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतात आणि केमिकल चेंज तिथं होतो किंवा रिॲक्शन कॅरी आउट होते. आता काही केसेसमध्ये काय होतं, जी काही लाईट रेडिएशन्स ऍब्सॉर्ब केलेले असतात त्या पर्टिक्युलर मटेरियल ते मटेरियल ते काय करतं, रिइमिट करतं. कशाच्या स्वरूपात, परत लाईटच्या स्वरूपात, लाईट एनर्जीच्या स्वरूपातच रिइमिट करतं. याला फ्लोरोसन्स म्हणतात. ओके, राईट डाऊन दॅट वर्ड फ्लोरोसन्स. आणि हा आपण पुढं सगळं फ्लोरोसन्स बद्दल इन डिटेल शिकणार आहोत. आता फक्त फ्लोरोसन्स इतकं लक्षात घ्या. हा सिंपल द ब्रॉड डायफर्स ब्लॉक आहे. ठीक आहे. नाउ वी हॅव टू स्टार्ट ए सेकंड लॉ. सेकंड लॉ इज एन लॅम्बर्ट्स लॉ. ओके, वी हॅव टू स्टार्ट ए लॅम्बर्ट्स लॉ. ओके, आता लॅम्बर्ट्स लॉ स्टेट्स दॅट, लॅम्बर्ट्स लॉचं स्टेटमेंट काय सांगतात, लॅम्बर्ट्स लॉ स्टेट्स दॅट व्हेन ए बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट, लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं व्हॉट इज मेन ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट, लाईट हॅविंग ए सिंगल वेव्हलेंथ. ओके, ओके, मोनोक्रोम त्या शब्दात आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोम दॅट इज सिंगल क्रोमा, वन क्रोमा और मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सिंगल वेव्हलेंथची लाईट, एकाच वेव्हलेंथची लाईट. ओके, कितीही म्हणजे 200 to 800 नॅनोमीटरची जी लाईट आहे तर ती कोणत्याही एका वेव्हलेंथची लाईट, एकाच वेव्हलेंथची लाईट जी असते त्याला मोनोक्रोमॅटिक लाईट. मग आता लॅम्बर्ट्सने काय सांगितलं, लॅम्बर्ट स्टेट दॅट व्हेन ए बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट पासिंग थ्रू ए ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स और ऍब्सॉर्बिंग मीडियम, ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक लाईटचा बीम ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स और ऍब्सॉर्बिंग मीडियम मधनं पास केला जातो. ठीक आहे. व्हेन ए बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट पासिंग थ्रू ए ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स और ऍब्सॉर्बिंग मीडियम देन डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. आता इथं शब्द वापरलेला आहे डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. आता ही डिक्रीज का होते, मागच्या लेक्चरला जी एक्सप्रेशन तुम्ही लिहून घेतले असतील. ओके, काय काय होणार, ऍब्सॉर्बन्स होणार, ट्रान्समिटन्स होणार, रिफ्लेक्शन होणार. ओके, आता मग यामुळे जो काय त्यांच्यातील चेंज येईल, डिफरंट त्यांच्या इंटेन्सिटी जो चेंज येईल म्हणजेच काय सांगितलं, व्हेन डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट with respect to thickness of a medium, with respect to a thickness of a medium is directly proportional to the intensity of incident radiation. जी रेडिएशन सुरुवातीला आपण इन्सिडेंट केलेली होती मीडियम मध्ये, त्या मीडियम मध्ये इन्सिडेंट केलेल्या रेडिएशनच्या थिकनेस वरती अवलंबून आहे. ओके, मी तुम्हाला साध्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इफ वी हॅव ए X
Okay, x is a thickness of a medium x. Here we use a source. The source gives a light radiation having a intensity I0. Okay. Then it is an I is an final radius. Okay. Then this is a thickness. मग लॅम्बर्ट्स ने काय सांगितलं आता, ज्या वेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट, इट इज एन सोर्स ऑफ ए मोनोक्रोमॅटिक लाईट, ज्या वेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट ऍब्सॉर्बिंग सोल्युशन मधनं ऍब्सॉर्बिंग सबस्टन्स मधनं आपण पास करू, त्यावेळेस याच्या इंटेन्सिटीत I and I0 इज एन इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजे याची I0 ही इथं सुरुवातीला असणारे इंटेन्सिटी आणि I इज फायनल इंटेन्सिटी. ओके. देन द डिफरन्स बिटवीन decrease in intensity, the rate of decrease in intensity असं सांगितलेलं आहे. म्हणजे इंटेन्सिटी जो काही फरक पडणार आहे, ही इंटेन्सिटी कमी होणार आहे. कशाशी संबंधित आहे? तर पाथ लेंथ हा या सोल्युशन मधनं किती लेंथ पास करतो. ठीक आहे. या सोल्युशन मधनं हा किती लेंथ पास करतो, किती लेंथ पास याची आहे यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू incident intensity of light. ओके. असं लॅम्बर्टने सांगितलेलं आहे. तर लॅम्बर्टने काय सांगितलं, लॅम्बर्ट्स लॉ स्टेट that when a beam of monochromatic light passing through a absorbing substance or absorbing medium, then rate of decrease in intensity of light with respect to path length is directly proportional to the intensity of incident radiation. Okay, intensity of incident radiation. So mathematically we can explain or express this on blackboard like this, or mathematically he express this is. आता काय सांगितलं त्याला, फक्त ते मॅथमॅटिकली एक्सप्रेस करायचं आहे. काय सांगितलं, आता जो काही छोटा डिफरन्स असतो तो आपण कशात एक्सप्रेस करतो, इन मॅथमॅटिकल वे, डिफरन्शिएशन मध्ये. ओके. देन di upon with respect to काय सांगितलं, dx is equals to here decrease आहे di upon dx is equals to काय असेल, di upon dx is पहिल्यांदा काय सांगितलं त्याचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. ओके. I then we have to write as di upon dx is equals to ki. Okay. Like this, k is a constant and it is called a absorption coefficient. K is a constant and it is called a absorption coefficient, where we know what is meant of di, small change in a light intensity. Dx is a path length. Okay. I is an incident radiation. Okay. Now we have to solve this expression. Okay. Firstly we have to integrate the equation number first. Okay. Integrate the equation first, or firstly we have to not that. Okay. Firstly we have to solve this equation. Firstly rearranging equation, so we get di is equals to here I0 is an incident radiation. Okay. di is equals to minus of di upon I is equals to minus of
a dx. काय केलं लक्षात आले? फक्त इक्वेशन रिअरेंज केले. dx जे आहे इकडे घेतलेला आहे I0 आणि I. ओके, I0. Rearranging equation. So we have equation number 1. Now integrating equation number 1 within a limits I0 to I and I0 to I and x is equal to 0 to x is equals to x. Okay, integrating equation first. Integrating equation first. I0 to I di upon I. Okay, is equals to काय आहे? आता मायनस के जे आहे ते काय के इज अ कॉन्स्टंट. सो ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. ओके, इंटिग्रेट x is equals to 0 to x is equals to x dx. ठीक आहे. आता याचे इंटिग्रेशन काय असेल? di upon I चे इंटिग्रेशन विथिन द लिमिट्स I0 to I आपल्याला माहिती आहे म्हणजे दॅट इज काय असेल? दॅट इज ln of I upon I0 is equals to minus of k x. Okay, minus of k x. बरोबर आहे? ठीक आहे. then here हे ln इथनं घालवायचं आहे. आपल्याला काय करावं लागेल? ln चं रूपांतर लॉग मध्ये करता है. बरोबर आहे? सो 2.303 log to the base 10 I upon I0 is equals to minus a x. Now it is called a equation number 2. Now after rearranging equation number 2 we have करतो तुम्हाला परत याच्या मी पीडीएफ मध्ये तुम्हाला देईन सगळं. तुम्हाला आता माझ्या बरोबर जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या नोट तयार करा. ओके, नाउ वी हॅव रिअरेंजिंग इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 आपल्याला रिअरेंज करायचं आहे ॲज log of I upon I0 is equals to log of I upon I0 is equals to minus of k divided by 2.303 x. ओके, आता मी काय करतोय याच्याकडे लक्ष द्या. ओके, log of I upon I0 is equals to minus of k x. A is another constant and it is called a is another constant and it is called a extinction coefficient. A is an extinction coefficient. Now we discuss about extinction coefficient. Extinction coefficient is defined as is a reciprocal thickness of medium to give a 1/10 of intensity of incident radiation. Incident radiation ची 1/10 इंटेन्सिटी डिक्रीज करेपर्यंत म्हणजे किती असेल? 0.1 असेल. बरोबर, 1/10 इंटेन्सिटी इन्सिडेंट रेडिएशन ची 1/10 इंटेन्सिटी डिक्रीज करण्यासाठी जो काय x लागेल म्हणजे पाथ लेंथ लागेल, जितक्या जाडीचं सोल्युशन लागेल किंवा जितक्या जाडीचं मीडियम लागेल, इट इज ए एक्सटिंक्शन कोएफिशिएंट. ओके, it is defined as extinction coefficient. Extinction coefficient is defined as the medium or a reciprocal of the path length of a medium to reduce a 1/10 of incident radiation. Incident radiation च्या 1/10 reduce करण्यासाठी जे काही path length लागेल ते त्याने extinction coefficient. Now we have to find out a absorbance. म्हणजे absorbance आपण कसा मेजर करू शकतो या इक्वेशन मध्ये? absorbance or optical density. It is denoted by absorbance or optical density. Absorbance or optical density. Optical density D, absorbance A आणि D न तो डिनोट केला जातो. optical density आणि absorbance. Okay, now we have to find the optical density and absorbance of a
medium. It is given by, आता मी जे सांगितलं reciprocal of x, that means ax, okay, or काय लिहिता येईल log I0 upon I. रेसिप्रोकल असेल, याचा सुद्धा रेसिप्रोकल असेल, I0 वरती जाईल आणि I छेदात येईल, ओके. I0 upon of. It is a formula for optical density or a density, and it gives the value equation number 3, and equation 3 is nothing but a, or equation 4 or equation 3 is nothing but a Lambert's law, okay, Lambert's law. Next we have to see a Lambert-Beer's law. Lambert-Beer's law, okay. In Lambert-Beer's law, Beer's use the Lambert's law, and this Lambert's law is applied for a various solutions, various concentration of solution same असेल, फक्त concentration change करून त्यानंतर Lambert's law फक्त apply करा for a various concentration, and this saw that म्हणजे ज्याप्रमाणे आपण लॅम्बर्ट्स लॉ मध्ये पाहिलं की कशाशी समानुपाती असतो किंवा कशाशी प्रोपोर्शनल असतो तर लेन्थशी, तसंच जे काही इंटेन्सिटीचा चेंज आहे किंवा डिक्रीज होणार आहे चेंज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट हा कॉन्सन्ट्रेशनशी सुद्धा काय असतो समानुपाती असतो किंवा प्रोपोर्शनल असतो. हे आपण लॅम्बर्ट-बियर्स लॉ मध्ये पाहणार आहे किंवा बियर्सनं हे इन्व्हेस्टिगेट केलं. तर लॅम्बर्ट-बियर्स लॉ स्टेट दॅट सिमिलर जो आपण लॅम्बर्ट लॉ स्टेट केला किंवा लॅम्बर्ट लॉ स्टेटमेंट जसं आहे तसंच लॅम्बर्ट-बियर्स लॉ स्टेटमेंट सुद्धा आहे. तर मग लॅम्बर्ट-बियर्स लॉ मध्ये आपण काय पाहिलं तर त्याच्याप्रमाणेच सिमिलर द्यायचं आहे, फक्त एक शब्द वेगळा आहे. आता फक्त काय असेल तो आता मी सांगितलं तर कॉन्सन्ट्रेशन, ओके. When a beam of monochromatic light passing through a absorbing substance, परत आता डायग्राम काढत बसत नाही, ओके. तुम्हाला ते मगाशी समजण्यासाठी काढलेलं होतं, ओके. When passing through a absorbing substance, then the rate of decrease in intensity of light is directly proportional to the intensity of light. इथपर्यंत जसा लॅम्बर्ट्स लॉ आहे तसाच वापरायचा आहे, ओके. लॅम्बर्ट्स लॉ जो आहे तोच वापरायचा आहे, फक्त इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट as well as concentration of that particular solution or that particular material, okay. काय सांगितलं लॅम्बर्ट-बियर्स लॉ मध्ये? लॅम्बर्ट-बियर्स लॉ इज स्टेट्स that when a beam of monochromatic light passing through an absorbing substance, then rate of decrease in intensity of light is directly proportional to the path length of this particular material as well as the concentration of that solution, okay. आता हे फक्त मॅथमॅटिकली एक्सप्रेस करायचं आहे. सिमिलर तसंच आहे, काय केलेलं होतं आपण, जसं आपण लॅम्बर्ट्स लॉ मध्ये लिहिलेलं आहे तसंच आहे. di upon dx is equals to आता आपण k सुरुवातीला वापरलेला आहे, डिक्रीज आहे म्हणून इथं निगेटिव्ह चिन्ह आहे, ओके. आता k आपण सुरुवातीला वापरला आहे त्यामुळे इथं आपण k डॅश, ठीक आहे. k डॅश आता कशाशी प्रोपोर्शनल आहे ते सांगितलेलं होतं. आता हे आपण डायरेक्ट केलेलं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर आपण असंही लिहू शकतो, ठीक आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर आपण फर्स्ट वी हॅव टू राइट di upon dx is equals to di upon dx is directly proportional to काय काय सांगितलं आता कॉन्सन्ट्रेशन आणि इन्सिडेंट रेडिएशन म्हणजे आपण I लिहू, ठीक आहे. आता हे कसं लिहिता येईल? -di upon dx is equals to, आता सुरुवातीला आपण k वापरलेला आहे मग आपण इथे k डॅश CI0, ओके. -di upon dx is equal to k dash CI0 म्हणजे when a decrease in a intensity rate of decrease in intensity of light with respect to
path length, okay, is directly proportional to concentration as well as incident radiation. ठीक आहे, बरोबर आहे. हे आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्या स्टेटमेंटचं मांडलेलं आहे. आता त्यावरून आपण हे सॉल्व करायचं आहे. इक्वेशन नंबर याला परत फर्स्ट. नाव इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू, त्याआधी आपल्याला माहित आहे की आय म्हणजे स्मॉल चेंज इन इंटेन्सिटी, dx इज द पाथ लेंथ, k डॅश इज, आता आपण तिकडे काय म्हणलेलं होतं, ऍब्सॉर्बन्स कोएफिशिएंट. आता हे काय मोलर ऍब्सॉर्बन्स कोएफिशिएंट, k डॅश इज एन कॉन्सन्ट्रेशनची इथं संबंध येतो, कॉन्सन्ट्रेशन येतं म्हणजे मोलर ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट. ओके, k डॅश इज द मोलर ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट, then c is a concentration and I0 is incident radiation. Okay, आलं लक्षात. आता now integrating equation number first with respect to or within limits I0 to I and x to, त्याआधी आपल्याला हे रिअरेंज करावं लागेल ज्याप्रमाणे आपण मागच्या इक्वेशन मध्ये केलं होतं. तर हे रिअरेंजिंग इक्वेशन जर आपण केलं तर काय येईल बघा, di upon I0 is equals to minus k dash of c dx. Okay, now it is equation number 1 and now integrating equation number 1 within limits. तर याचे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 1 I0 to I आणि हे काय असेल तर x is equals to 0 to x is equals to x. ओके, आता याचे इंटिग्रेशन घेतलं तर हे इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे का सोल्युशनचं, कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि k डॅश मोलर ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट हे दोन्ही सेम असते. ठीक आहे, कॉन्स्टंट असते, त्यामुळे हे बाहेर येते इंटिग्रेशनच्या. तर आपल्याला काय एक्सप्रेशन मिळेल, ln I upon I0 is equals to, बरोबर आहे, ln I upon I0 is equals to minus of k dash c x. बरोबर आहे. नाव आता हे ln सिमिलर मागच्या वेळेसारखं करायचं. तर ln काढण्यासाठी आपण काय करू, 2.303 log to the base 10 I upon I0 is equals to minus k dash cx. आता हे जे 2.303 आहे ते फक्त याच आहे, तर काय log I upon I0 is equals to minus k dash 2.303 okay cx okay, and it is nothing but that is log of I upon I0 is equals to log cx. It is nothing but molar absorptivity index or molar extraction coefficient. It is nothing but a molar extraction coefficient. आता इथं सुद्धा आपण ऑप्टिकल डेन्सिटी और absorbance काढू शकतो. तो कसा, परत it is a reciprocal of x, so we know b is equals to, आपण इथं सुद्धा मोलर म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी किंवा ऍब्सॉर्बन्स काढू शकतो. काय लिहू शकतो आपण, log ऑफ I0 अपॉन I, रेसिप्रोकल आहे. ठीक आहे, log of I0 upon I. Okay, is equals to D is equals to or A, D और A आपल्याला म्हणता येईल is equals to, हेच आपण कसं लिहू शकतो. आता फक्त जर D च्या संबंधात विचार केला तर फक्त जर D च्या संबंधात विचार केला तर D is equals to आपण काय लिहू, log of I0 upon I, म्हणजे I0 upon I is equals to एंटीलॉग D चा एंटीलॉग
घेऊ. आता मायकेल ऑफ जर घेतला तर काय असेल 10 raised to d. ओके 10 raised to d असेल. म्हणजे फक्त आपल्याला जर ऑप्टिकल डेन्सिटी दिली असेल त्यावरून आपण चेंज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट काढू शकतो. मग मोलर एक्सट्रिक्शन कोएफिशिएंट जो आहे तो आपण डिफाइन करू शकतो. हे लॅम्बर्ट बियर्स लॉ मध्ये आपल्याला या ठिकाणी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने हे चारही लॉ महत्त्वाचे आहेत. आता लास्ट लॉ आहे, लास्ट वन इज स्टार आइन्स्टाईन लॉ. लास्ट वन इज आहे स्टार आइन्स्टाईन लॉ. ओके लास्ट वन इज स्टार आइन्स्टाईन. In Stark-Einstein law states that when each mole absorbs one quantum of energy or one photon. Okay, each mole of substance absorbs one quantum or one mole of energy, the light radiation, to get part in a chemical change or to get excited. ओके आता हे स्टार्क आइन्स्टाईन लॉ सांगितलं. आता स्टार्क आइन्स्टाईन लॉ काय सांगितलं, मग एक समजा ए हा सबस्टन्स आहे तो ए काय करतो, सपोज ए इज एन सबस्टन्स. ए काय करतो, लाईट रेडिएशन दाखवतो. किती, वन क्वांटम और किती म्हटले, सिंगल फोटॉन हवी एनर्जी. तुमचं लास्ट इयरला झालेलं आहे, बीएससी सेकंड इयरला झालेलं आहे फिजिक्स मध्ये. किती, वन फोटॉन हॅव एनर्जी h nu. ओके h nu एनर्जी ज्या वेळेस एक ए हा सबस्टन्स h nu एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तर तो काय करेल, एक्साइटेड स्टेट मध्ये किंवा रिएक्शन मध्ये भाग घेईल. आलं लक्षात. when A absorbs one quantum of energy or one photon, then excites it gets excited or it gets part in a chemical reaction. Okay, मग हे जे त्यानं सांगितलं हे कशावरून सांगितलं, तर जो काही गॉड ट्रॅपर्स लॉ होता, तर गॉड ट्रॅपर्स लॉ वरून त्याला काय कळालं, गॉड ट्रॅपर्स लॉ इज आल्सो कॉल्ड ए फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री. तर फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री वरून त्याला असं कळालं की ज्या फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये रेडिएशन ज्या वेळेस ऍब्सॉर्ब होईल तर त्या रेडिएशन मुळेच काय होईल, केमिकल चेंज त्या ठिकाणी होईल. तर मग यावरून त्यांना हे एक्सप्रेशन मांडलं की each molecule absorbs one photon